घेता प्रभूचा आत्म्याने आज जे आम्हाला परिचय केलाय, प्रभूचा आत्मा आज आपल्या सोबत अद्भुत प्रकारे बोलणार आहे. हालेलुया. बुक ऑफ आयझाया यशायाचं पुस्तक त्याचा हा 6वा अध्याय. या ठिकाणी आज परमेश्वर आपल्या सोबत बोलते. पहा, परमेश्वर प्रत्येक व्यक्तीसाठी योजना आहे. परमेश्वराची प्रत्येक व्यक्तीसाठी योजना आहे. परमेश्वरानं प्रत्येक व्यक्तीला निवडलेलं आहे. आणि असा एकही व्यक्ती असा कोणी नाही का तुम्हाला निवडलं नाही. प्रत्येकाला निवडलेले. मला निवडलेले सेवा करण्यासाठी, इथं बाळासाहेबांना निवडलेले चर्चेस ओपन करण्यासाठी, आणि या ठिकाणी जे काही भाऊ बहिणी आहेत तुम्हाला प्रत्येकांवर कॉलिंग आहे. प्रत्येकावर परमेश्वराने निवड दिलेली. पण ती निवड तुम्हाला समजली पाहिजे का मी कोणत्या निवडमध्ये आहे, कोणत्या कॉलिंग मध्ये जाणार आहे. हालेलुया. कारण बायबल या ठिकाणी स्पष्ट सांगतं. पहा, या ठिकाणी एक व्यक्ती आणि त्याचं नाव यशाया. त्याचं नाव होतं यशाया. यशायाचं पुस्तक त्याचा 6वा अध्याय. या ठिकाणी प्रभू आपल्या सोबत स्ट्रॉंगली या ठिकाणी बोलत आहे. पहा परमेश्वर काय सांगतो. हा, इथं दोन गोष्टी. एक नंबर 1 म्हणजे दर्शन. आपलं कालचं मागच्या रविवारी काय संदेश होता? दर्शन. या ठिकाणी जे काही प्रभू आपल्याला सांगायचे. सेकंड या ठिकाणी काय म्हणतो का तो दर्शन आणि पाचारण. प्रेज द लॉर्ड. निवड करणं. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी पहा पहिलं वचन काय सांगतं. उज्जिया राजा मरण पावला. त्या वर्षी प्रभू उच्चस्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेला मी पाहिले. कुठं पाहिलं? हे कोणी पाहिलं माहितीये का? यशायाने. हालेलुया. आज प्रत्येकाच्या डोळ्यात प्रभूचं वरदान आहे. हालेलुया. तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये देवानी ते वरदान टाकलंय. तुम्ही स्वर्ग पाहू शकता. हालेलुया. कसं? आता तुम्ही म्हणत असाल पास्टर कसं? कारण मी तुम्हाला सांगतो, मी एखाद्या दर्शन पाहतो एखाद्या व्यक्तीच्या लाईफ मध्ये का बाबा ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जादू तोन आहे. ह्या व्यक्तीने कोणी केलं, काय केलं, हे मी त्या सोलापूरच्या त्या गावामध्ये गेलो होतो. तिथं मी पाहिलं. त्या एका बहिणीला पूर्ण डिटेलमध्ये परमेश्वराने दाखवलं मला. आणि त्या गोष्टी का दर्शन ज्यावेळेस तुम्हाला निवड येते, ज्यावेळेस दर्शन तुम्हाला होतं त्यावेळेस तुमचं निवड होती. समजलं मी काय म्हणतो? या ठिकाणी बायबल सांगतं का प्रभू उंच स्थळी कुठं? उंच स्थळी असताना उंच सिंहासनावर बसल्यास मी पाहिले. यशायाने काय म्हणतो का मी स्वतः पाहिलं का उंच स्थळी परमेश्वर बसले आहे. हालेलुया. आज तुमच्या आणि माझ्यासाठी तुम्ही आणि मी बघत आहो का? तुमचं आणि माझं बघण्याचे दृष्टिकोन काय आहे? तुमचे नेत्र काय पाहत आहे? परमेश्वराला बघणं. तुमच्या डोळ्याने तुम्ही परमेश्वराला पाहू शकता. हालेलुया. हे सत्य आहे. हे सत्य आहे. आणि या ठिकाणी शास्त्र पुढे काय सांगतं? काय झालं? येशूच्या जागा जो आहे त्याच्या हा जाग्याने काय झालं? ते मंदिर जे आहे काय झालं? व्यापून गेलं. म्हणजे विचार करा माझ्या प्रियांनो का ज्यावेळेस त्याचा जागा फक्त स्पर्श. एका बायबल एका ठिकाणी एका स्त्रीबद्दल सांगितलं आणि तिचं नाव तर रक्तस्राव स्त्री. तिने काय केलं? ती फक्त रेंगत त्या ठिकाणी गेली आणि येशूच्या जगाच्या गोंड्याला, येशूच्या जगाचा जो गोंडा होता त्याला फक्त स्पर्श केला. आणि ती त्याच मोमेंट मध्ये तिचा हा किती वर्षापासून 12 वर्षापासून ती रक्तस्राव होती. तिच्यामध्ये ते इतका त्रास होत होता. आणि बायबल सांगतं का ती येशूच्या कपड्याला शिवली आणि बरी झाली. हालेलुया. काय होते? सरापी मोबे होते. पुढे वाव. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही दर्शन पाहता देवदूत स्वर्गातून येऊन तुमच्या आजूबाजूला उभे राहतात. हालेलुया. हे मजाक नाही, हे सत्य घटना आहे. हे ज ट्रूथ. ही सत्य घटना आहे. तुम्ही प्रार्थना करा तुमच्या घरामध्ये तुम्हाला देवदूत येऊन दिसल. ते हृदय तुमच्याकडे पाहिजे. मी ज्यावेळेस डोळे झाकतो त्यावेळेस मला हा देवदूत दिसता. मग मी सांगत असतो अशा ठिकाणी देवदूत उभा आहे. हालेलुया. का? कारण तुमच्या आत्मिक नेत्र जे आहे ते परमेश्वर खोलत आहे.
हालेलुया. पण त्याच्यासाठी काही तुमच्या अशा मोठ्या तपस्या करायची गरज नाहीये. काय करायचे? तपस्या करायची गरज नाही. नाहीतर काही लोक म्हणतात मी इतकी तपस्या करेन आणि मला ते प्राप्त होईल. मी कालच सांगितलं, मागच्या रविवारी सांगितलं की काही वरदान तुम्हाला पाहिजे ना, असं किती सोपं आहे मागणं. ते फक्त विश्वासाने प्रार्थना करा आणि तुम्हाला मिळून जाईल. हालेलुया. स्वर्ग तुम्हाला पाहिजे. आज लोक म्हणतात मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही आणि ते पण माहित नाही. पण मी तुम्हाला सांगतो, हो, तुम्ही जिवंत असताना स्वर्ग बघू शकता. यशायाने पाहिलं, आणि यशाया असा एक मुलगा होता, का तो एक तरुण मुलगा होता, आणि यशायाने म्हटलं की मी स्वर्ग पाहिला उंच ठिकाणी, उंच जागेवर, आणि त्या ठिकाणी सिंहासन होतं आणि त्या सिंहासनावर मी परमेश्वराला पाहिलं. हालेलुया. परमेश्वराला तुम्ही पाहू शकता. तुमचा विश्वास आणि तुम्ही जेवढं मजबूत परमेश्वराला म्हण का मी तुझ्याकर आज माझ्या नेत्रांनी बघण्याची इच्छा बाळगत आहो. हालेलुया. बायबल सांगतो जो कोणी त्याच्या इच्छा बाळगण्याचे प्रयत्न करतो, परमेश्वर साक्षात येऊन त्याला दर्शन देतो. पण इच्छा तर प्रगट झाली पाहिजे. हॅलो, समजतं मी काय म्हणतो? पण तुमची इच्छाच नाहीये तर तुमच्या लाईफ मध्ये काहीच होणार नाही. एका बहिणीकर प्रार्थना करायला गेलो, पवित्र आत्माने मला स्पष्ट सांगितलं आणि मला म्हटलं, बाळा माझ्या ही मुलगी ही रोज माझ्याकडे प्रार्थना करते, पण हिचं हृदय जे आहे ते माझ्याकडे नाहीये. म्हटलं प्रभू का? कारण ही रोज लग्नासाठी मागते. मी हिला लग्नासाठी अनेक मुलं पाठवले, अनेक ठिकाणी मी तिच्यासाठी दरवाजा खोलला, पण ही स्वतःहून दरवाजा बंद करत आहे. आणि मी चकित झालो. अरे माय गॉड, म्हणलं असं कसं काय? म्हणजे प्रभू मला म्हटला यशायाच्या पुस्तकामध्ये, प्रभू मला म्हटला रोमकराच्या पुस्तकामध्ये लिहिलेले का तू माझ्या होत्याने तू मला म्हणतो सन्मान करतो. प्रभू तुला धन्यवाद, तू चांगला आहे, तू खूप चांगला आहे, पण हृदय जे आहे ते कडूने भरलेले, त्याच्यामध्ये ही तुझा शब्द नाहीये. हालेलुया. मनुष्य काय करतो, तुम्ही आणि मी ना आपलं फक्त मुखातून बोलतो, होय तू किती चांगली ग, आज लय भारी ग, पण मनातून काय आहे? मनातून प्रत्येक व्यक्तीच्या तू अशीच आहे, तू तशीच आहे, किंवा तू तसाच आहे. आणि देव काय आहे? देव अंतःकरण पारखतो. हॅलो, समजतो मी काय म्हणतो? देव अंतःकरण पाळतो. आणि या ठिकाणी ज्यावेळेस मला पवित्र आत्मा काल मला म्हटलं का माझ्या मुला तिचं हृदय माझ्यासाठी ओपन नाहीये, तिचं हृदय माझ्यासाठी ओपन नाही. ती मुखाने म्हणते, आणि पाळक लोकांना आणि सेवकांना म्हणते माझं लग्न व्हायला पाहिजे, माझ्यासाठी प्रार्थना करा, पण तू स्वतः तुझ्या लग्नाचा दरवाजा तू बंद करत आहे. समजतं मी काय म्हणतो? आज 99% परमेश्वर मला हे सांगत होता काल का लोकांचे प्रॉब्लेम का सॉल्व्ह होत नाहीये, स्वतःहून दरवाजा बंद करत आहे. यशायात बायबल सांगतं, प्रगतीकरणाच्या पुस्तकामध्ये म्हणतो, मी दाराशी उभा आहे आणि नॉक करत आहे, मी दरवाजा वाजवत आहे, आणि तुम्ही दरवाजा वाजवताय तरी तुम्ही दरवाजा खोलत नाहीये, तर तुमचा ब्लेसिंग पुन्हा वापस चालले नाही. समजतं मी काय म्हणतो? काल एका फॅमिलीकडे गेलो होतो आणि ती फॅमिली मला म्हटली, एकच प्रश्न होता. तो प्रश्न काय माहिती का? आर्थिक अडचण. मग म्हटलं तुमची आर्थिक अडचण तुम्हाला दूर करायची असेल तर दोन्ही नवरा बायको घरात बसून उपयोग नाहीये. जॉब करा, तुमची आर्थिक अडचण दूर होईल. पण कारण काय आहे? त्यांनी कारण इतकं सुंदर शोधून काढलं, आणि ते कारण काय माहिती का? आईला सांभाळावं लागतं ना. मग रडता का? का रडता? मग तुमच्या आर्थिक प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीये, तर मग तुम्ही स्वतःहून तुमच्या आर्थिक प्रॉब्लेमला ये बैलाने मला मार. समजतं का मी काय म्हणतो? शैतानाला दोष देऊ नका, येशूला दोष देऊ नका. तुम्ही दोषी आहे. तुमच्याकडे पैसा आला तर तुम्ही म्हणता मी राजा बनलो. समजतं? तुमच्याकडे फक्त एक पगार आला, तो म्हणता हे मी नाही त्याला मानत. का? कारण तुम्ही फुगल्या जात्या, आणि ज्या दिवशी तुमचा पैसा कमी होतो त्या दिवशी तुम्ही ही बिल्ली सारखं काय म्हणते त्याला, बिल्ली माऊ,
मिली माऊ सारखे होते, म्याव म्याव करत होता. का? तुम्हीच कारणभूत आहे. तुमचा बँक बॅलन्स का वाढत नाही? वाईट ठिकाणी पैसे चालले. समजतं मी काय म्हणतो? मग दोष देवाला का देता? दोष सैतानाला देऊ नका. दोष तुमच्या स्वतःमध्ये, तुमच्यामध्ये आहे. अहो, तुम्हाला 12,000 रुपये मिळत आहे तर तुम्ही सेव्हिंग का करत नाही? समजतं मी काय? तुम्ही हॉटेलमध्ये जाता, तुम्ही चांगल्या ठिकाणी जाता, तुम्ही कपडे आणता, तुम्ही हे करता आणि मग रडत बसता महिन्याला. बुद्धी दिली ना चांगली परमेश्वराने. हालेलुया. आणि मग दोघांना नवरा बायको घरात बसलेले आणि म्हणताय का आम्हाला पैसा येत नाही. कसा येणार? देव देणार? ये आणि पलंगावर बसवणे मला मी खाऊन तूच दे. देव म्हणा मी नाही रिकामा, तुला जावं लागेल, तुला कष्ट करावं लागेल, तुला काम करावं लागेल, कर तू खाशील. आणि परमेश्वराने सांगितलं आदाम आणि हवाला का तू कष्ट करशील आणि घाम घालशील. सेविंग करा ना. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? कर्ज का होतंय? सेविंग ना केल्यामुळे होतंय. हालेलुया. मला माफ करा पण आज मी तुम्हाला सांगतो का चांगले कपडे असताना तरी तुम्ही कपडे दुसरे घेता का? काय गरज आहे? पण ते सेविंग केल्यानंतर पुढे तुमच्या मुलाबाळांना काम येईल आणि तुम्ही दोष देणार नाही सैतानाला, तुम्ही दोष देणार नाही देवाला, तुम्ही दोष तुम्हाला देताय स्वतः. हालेलुया. ते दोघं नवरा बायको घरात आहे आणि मुलगा ही स्कूलमध्ये जातो आणि रडणं त्यांचं चालू आहे. रोज त्यांचं रडणं चालू आहे. मग तुम्ही कुठेही जा, येशू कर जा किंवा जादू टोना करण्यावाले कर जा, यश येणारच नाही. लिहून ठेवा. जवळपर्यंत तू घाम गाळत नाही तवरपर्यंत तुला कष्टाचं फळ तुला मिळणार नाही. पवित्र शास्त्र सांगतं, प्रत्येक शास्त्र तुम्हाला सांगतं का नाही? हालेलुया. प्रेज लॉर्ड. नको. आणि म्हणून तर 99% लोक परमेश्वराला सोडलेले आहे. का? फायनान्स नाही आमचं वाढत. भाऊ प्रॉब्लेम तुझा आहे, प्रभूचा नाहीये. समजलं? चांगलं काम कर, मालक तुला चांगला पगार वाढून देईल. आणि मग पगारासाठी प्रभू काय करतो बघ ना, पगार वाढा ना माझा. भाऊ तू काम तर करून बघ, पगार नाही वाढला तर मग मला बोल. त्याच्या दृष्टीने काम कर ना चांगलं. जे काम तुला दिलेलं ते काम चांगलं कर. हॅलो. पण प्रॉब्लेम असं झालाय, आळशी झालेले. मग तुम्हाला त्या मुंग्यापाशी जाऊन शिकावं लागेल. हा का नाही ताई? त्या मुंग्या बघा वर्षभर काय करता? साठवून ठेवता. हाय का आपल्या साठवून ठेवलेलं आहे? कोणाकडे? माझ्याकडे ठेवलंय बाबा. प्रभूने मला सांगितले साठवून ठेव. प्रेज द लॉर्ड. हाय तुमच्या घरात साठवून ठेवला का हो सकाराम दादा? मुंगी झाली पाहिजे तुम्हाला आणि मला देव म्हणतो मुंगी हो. एक 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 जाऊन साठवून ठेवते. तिला माहिती होतं पुढच्या वर्षी असा प्रॉब्लेम येईल, त्याच्यामुळे मला साठवून ठेवावा लागेल. महामारी आली तर परत 6 महिने बंद, मग काय करणार? प्रभू तुम्हाला चांगली बुद्धी दिलेली आहे, विजडम दिलेलं आहे, नॉलेज दिलेलं आहे. म्हणून तर आपण मूर्खासारखं वागत आहोत. आणि देव आपल्याला म्हणतो माझी चुकी नाही, तुझी चुकी. हालेलुया. समजतं का नाही? आज आपल्याला सांगत आहे तुम्हाला 10 कामं मिळाले, पण 10 मध्ये तुम्ही पूर्ण 10चे 10 कामं खर्च केले तर काय करणार? कधी आज आहे जॉब नाही, उद्या आहे काम नाही लागलं, पण ते 10 कामामधून तुम्हाला वापरण्याचे तर देव तुम्हाला ते शिकवण देत आहे. पण तुम्हाला असं वाटतं पाकिट भरलेलं आहे, आता काय करायचं, उडवा मग काय? नाही ना. मला तुम्हाला सांगायचंय की तुमचं जीवन सेव्ह करा. तुमच्या उलटून तुमच्या मुलाबाळांना आशीर्वाद मिळेल. तुम्ही सेव्ह आता केलं तर, सेव्ह करून ठेवलं तर तुमचं मुलाबाळ आशीर्वादित होईल आणि देव त्याच्यामध्ये बरकत आणि बरकत द्यायला चालू करतो. हालेलुया. क्षमा करा आणि वचन हे नाही, माझं टॉपिक हे नाही, पण पवित्र आत्मा मला घेऊन चालले आज. पुढे काय सांगतं पहा या ठिकाणी. दोन्ही तो आपले तोंड झाकी, दोन्ही आपले पाय झाकी. सगळ्यांनी पाय झाकी, तोंड झाकी, अजून दोन्ही उडे. हा ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे बळबळ होय.
प्रेज द लॉर्ड. काय म्हणत आहे? तू पवित्र आहे, तू पवित्र आहे. कधीतरी आज तुम्ही म्हटले का प्रभू तू पवित्र आहे, तू पवित्र आहे? देवदूत स्वतः म्हणत आहे, रोज म्हणत आहे देवदूत. पण प्रभूची इच्छा तुमच्या मुखातून रोज यायला पाहिजे का तू पवित्र आहे, तू पवित्र आहे, तू पवित्र आहे. हालेलुया. येशायाला समजलं काय? पुढे काय सांगतं? घोषणा करणाऱ्यांच्या या वाणीने उंबरठे हल्ले. काय झाले? वाव, काय हल्ले? तुम्ही घोषणा करत आहे म्हणून गप आहे. तुम्ही गप असाल. पवित्र शास्त्र काय सांगतं? येशू ख्रिस्ताकर आले आणि येशू ख्रिस्त ज्यावेळेस तो त्या गाढवावर बसून चालले आणि त्यावेळेस त्याचा मिरवणूक काढली, त्या ठिकाणी ते म्हणलेले हुस्साना हुस्साना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. हे जे सदुके आणि पुरुषे काय म्हटले, त्यांना गप कर, त्यांचा आवाज गप कर, ते तुझ्या नावाने ओरडत आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हटला हे गप राहिले तर धोंडे ओरडतील. हालेलुया. दगड बोलायला लागतील. आणि आपल्या लाईफ मध्ये तेच झालेलं, आपण गप राहिलो. सकाळी उठून तुम्ही म्हणता का परमेश्वर गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग होली स्पिरिट, गुड मॉर्निंग जीसस? नाही, ते बोललं पाहिजे तुम्ही. हालेलुया. तुम्ही त्याच्या घोषणा केली पाहिजे, प्रभू तू धन्य आहे, तू सर्वस्व परमेश्वर आहे, तू अद्भुत काम करणारा देव आहे, तू चमत्कार करणारा देव आहे. प्रभू मला आज सकाळ दाखवली, परमेश्वरा तुला धन्यवाद देतो. घोषणा करा. परमेश्वर म्हणतो का तुझे उंबरठा, काय म्हणतो? तुझा उंबरठा. हालेलुया. काय कर तो म्हणतो या ठिकाणी? हल्ले. आणि मंदिर धुराने भरले. कशाने भरले? मंदिर कोण आहे? तुम्ही आणि मी. तो कोणत्या दगडाच्या किंवा कोणत्या सिमेंटाच्या घरात राहत नाही, कोणत्याही मंदिरात राहत नाही. परमेश्वर मंदिरात तुमचं आणि माझं आहे. आणि देव म्हणतो तुम्ही आणि मी ही माझं मंदिर आहे, म्हणजे येशूचं मंदिर आहो. आणि तुम्हाला आणि मला हा स्तुती आराधना केली पाहिजे. तुम्हाला आणि मला हा वर्षाव केले पाहिजे. तुम्हाला आणि मला हा मोठ्याने आवाज दिला पाहिजे आणि म्हटलं पाहिजे तू पवित्र, तू पवित्र आणि तू पवित्र आहे. हालेलुया. तुम्ही ज्यावर जॉबला जाणे त्यावर तुम्ही म्हणलं पाहिजे प्रभू तुला धन्यवाद, आज सकाळ दाखवली, प्रभू तुला धन्यवाद, आज दुपार दाखवली, प्रभू तुला धन्यवाद, आज तुम्हाला भाकर खाऊ घातली, धन्यवाद प्रभू. प्रत्येक गोष्टीमध्ये धन्यवाद तुम्ही ज्यावर देता, उंबरठा तुमचा भरला जाईल आणि तुमच्या मंदिरामध्ये आशीर्वाद येईल. तुमच्या हातात आहे. तुम्हाला ब्लेसिंग पाहिजे तर तुमच्या हातात आहे, पण तुम्ही गप्प बसलेले. पैसा कमावण्याची ताकद तुमच्याकडे आहे, देवाकडे नाही, तुमच्याकडे आहे. देव तुम्हाला ताकद देते पण तुम्ही कमवत नाहीये. तुमच्याकडे ब्लेसिंग आहे पण तुम्ही ओपन करत नाही. ओपन युअर माउथ. स्वर्गातून तो म्हणतो तुझा मुख उघड म्हणजे मी भरेन. समजतं का मी काय म्हणतो? तुम्ही बोलल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे जा आणि न काही बोलता बोला तो काय म्हणन, काय झालं? तुम्ही फक्त बोलू नका, तो तुम्हाला हेल्प करणार नाही. पण बायबल सांगतं तुम्ही बोल म्हणजे तुला ब्लेसिंग मिळेल. समजतं का? मालकाकडे जाणार आणि मालकाकडे म्हणलं अरे काय झालं, तो म्हणा मग जा ठीक आहे. पण तुम्ही जाओ म्हणाल मला पगार वाढले पाहिजे ना, मला असं असं पाहिजे ना. बरं ठीक आहे. समजतं का नाही मी काय? तो आपला मालक आहे. ब्लेसिंग तुमच्या घराचे, आशीर्वाद तुमच्या घराचा आहे. फक्त मुखातून कबूल करा आणि घ्या. समजतं का? तुम्हाला वाटतं ना अमुक येऊन देईन तमुक येऊन देईन, नाही. भाव सगळं काय तुमच्याकडे आहे. तुमच्याकडे सगळं काय ब्लेसिंग आहे. देवाने तुमच्यामध्ये ठेवलेले, फक्त त्याला घ्यायचंय मुखातून ओपन करून. हालेलुया. पवित्र शास्त्र पुढे काय सांगतं? तेव्हा मी म्हणालो हाय हा माझे ते वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे. बस काय म्हटलं या ठिकाणी? हाय आता मी वाईट झालेलो आहे. यशाय म्हणतो हाय मी वाईट झालेलो आहे, आता माझं वाईट झालेलं आहे. लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावर तुम्ही मुखातून म्हणता हा यार माझं काही चांगलंच होणार नाही, तसंच होईल. समजतं का? ही जीभ जी आहे, ही जीभ तुम्हाला हा आग आहे. तुम्ही म्हणता माझं चांगलंच होणार नाही यावेळेस, आज मला काय जॉब लागणार नाही, मला असं वाटतं आज मला काय माझा दिवस काय चांगला जाणार नाही. लक्षात ठेवा, तसंच होईल. तुमच्यामध्ये ताकद आहे आणि परमेश्वर तुम्हामध्ये राहतो. आणि तुम्ही म्हटलं नाही मी आता असंच होणार, हाय आता मला कस तरी व्हायला लागले, अगं बाई मला आता मरायला लागले, आता मी मरून जाणार. लक्षात ठेवा, तसंच होईल.
पण तुम्ही म्हणणार, हे आज मी चांगली होणार आहे, मी आज ब्लेसड आहे, आज मी आशीर्वादित होणार, आज मी कोणत्याही टेन्शन मध्ये नाही राहणार, आज मी सगळं काही ब्लेस आणि ब्लेस होणार. परमेश्वर दिवसभर तुम्हाला आशीर्वादित ठेवण. तुमच्या मुखामध्ये ताकद आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ते दादा परवा मला म्हटले, आता मला काय जॉब नाहीये 10 दिवस. कस काय नाही? प्रभूकडे प्रार्थना कर, तुझ्या मुखाने तू तुझा दरवाजा बंद करत आहे. तुझी भाकर बंद करण्याची हिंमत कोणामध्ये नाही, तुमच्यामध्ये आहे. तुम्ही स्वतःहून तुमची भाकर बंद करता. हालेलुया. मला घासत जाईना हो, मला घासत जाईना. जवळपर्यंत तू तोंडात घालत नाही तोपर्यंत कसं जाणार? समजतं का नाही? काय येऊन देईन देवा बाबा, खाना खाना थोडं खाना, तुम्हाला घालावा लागणार आहे. पण प्रॉब्लेम असा झालेला आहे का आळशी झालेले आहे आपण, आणि ये बाबा तूच कर सगळं, मी तुला काय, तूच येऊन कर सगळं. नाही होत, नाही होत. आणि तुमच्यामध्ये ते पॉवर, तुमच्यामध्ये ते ऊर्जा प्रभूंनी टाकलेली आहे. समजलं का? आणि ते प्रभूचा आत्मा तुम्हाला म्हणत आहे. या ठिकाणी काय म्हणतो? यशाया म्हणतो, हाय हाय मी वाईट झालो, माझं वाईट व्हायला लागलं, माझं हे झालं, माझं ते झालं, माझं हे झालं. अरे 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 अरे, होणारच ना मग, बरोबर आहे ना? होणारच ना. पण तुम्ही, मी ज्यावेळेस माझ्या ऑफिसमध्ये म्हणून, अरे काय रे आज देच, आय एम ब्लेसड, मी चिंता करत नाही, मी आशीर्वादित मुलगा आहे. मी स्वतःला मी चिंता करून घेत नाही, मी स्वतःला घेत नाही. मी म्हणत नाही की बाबा आता काय होईल, आता कसं होईल, काय झालं, माझी कंप्लेंट ज्यावेळेस केली, काय होईल, अरे मी नाही टेन्शन घेत, माझा देव मारलाय, माझी कंप्लेंट तिथंच बरखास्त होऊन जाते. हालेलुया. समजतं का? तुमचा पॉझिटिव्ह शब्द तुम्हाला यशस्वी करेल. समजतं का दादा? यश देण्यासाठी तुझा शब्द, तुझे मुख तुला यश करेन. तू गाडीत फिरशील, तू 4 व्हीलर मध्ये फिरशील, तू आशीर्वादी, तू म्हणा अय मला आज नाही, या वर्षी नाही, पुढच्या वर्षी मी कार मध्ये फिरेल, प्रभू तुम्हाला घेऊन जाईल. काही वर्षापूर्वी मी ज्यावेळेस असं बोलत होतो, मी ज्यावेळेस विमान जात होते आकाशात असे चालले होते, मी म्हणत होतो येशूच्या नावामध्ये एक ना एक दिवस मी बसन. आता 10 वेळेस बसून गेलो. तुमची जीभ जे बोलती ना, ते गोष्टी घडल्या जातात. समजतं की नाही? कुछ समझ में आया ना? ब्लेसिंग आपके मुंह में, तुमच्या मुखात आहे तुमचा जॉब. काय आणते? या मुखात शाप बी आहे आणि आशीर्वाद बी आहे. फक्त तुम्हाला परमेश्वर म्हणतो तुला बोलायचंय आणि ते ब्लेसिंग एक्सेप्ट करायचे. हालेलुया. एका बहिणीने मला सांगितलं, सर मी असं वाटतं का मला ना प्रॉब्लेम होईल, मी मूल ठेवलं तर मला प्रॉब्लेम होईल. म्हटलं मला माहित नाही, तू गॅरंटी देते, पण मी गॅरंटी घेतो, चालेल का? नाही म्हटले, ठीक आहे, तुझा जीभ तुझ्या. पण माझ्या मुखातून एकच शब्द नाही, मी गॅरंटी घेतो आशीर्वादित होणे. म्हणून ते पोरग आज इथं आहे. हा, हालेलुया. मग तो पोटात नसून दे, ते कोळे कुठं म्हणते याला, पोटाच्या खाली होतं. पण देव असं म्हणतो, तू गॅरंटी घेतली नाही योगेश, डोंट वरी, मी त्याला बाहेर आणेन. आणि तो बाहेर आहे आज, आनंदाने खुशीत आहे. का? तुमच्या मुखात ताकद आहे. तुम्ही जे बोलणार ते गोष्टी घडेल. तुम्ही म्हणता मी दारिद्र्य झालोय, मी दारिद्र्य झालोय, तो वर्षभर दारिद्र्यच राहणार तुम्ही. सॉरी, एक माझ्या ऑफिसमध्ये एक सर आहे, तो म्हणतो मला, हा आरबीआयने डिक्लेअर केलेलं आहे का 2025 पर्यंत तू दारिद्र्य म्हणजे गरीब येतो. स्वतःला तुम्ही हे करत आहे, लक्षात ठेवा, तुम्ही गरीबच राहणार. तुम्हाला आणि मला गरीब राहायची ताकद नाही, कोणाची हिंमत. जाऊन बघा, ख्रिस्ती लोक अर्ध जग चालवतो, अर्ध जग, एवढं फायनान्स आहे. कधी बघितलं का जाऊन? मुलं कोणाच्या कॉलेजमध्ये आहे, कोणाच्या स्कूलमध्ये आहे? ख्रिस्ताचं संस्था आहे. बंद झाले, बाकी संस्था बंद
परिवार भाऊ बहिणी सगळ्यांना फ्री शिक्षण द्यायचंय म्हणलं मला. मी शब्द बोलून गेलो माझ्या परमेश्वरा हे तू पूर्ण कर. हालेलुया. आता शून्य आहे आमच्याकडे, पण मला माहितीये की हे शब्द बोललेले आहे आणि परमेश्वर उभा करेन. तुमच्या मुखात ताकद आहे. हालेलुया. पवित्र शास्त्र पुढे काय सांगतं? कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे. हा, या ठिकाणी यशाया काय म्हणतो? मी अशुद्ध होताचा मनुष्य आहे. आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकांचा. मी कुठे राहतो? अशुद्ध हो. अहो तुम्ही कुठे राहो? देव तुम्हाला उच्चल करेन. तुम्ही झोपडपट्टीत राहा, देव तिथेही तुम्हाला भेटायला येईल. तुम्ही बंगल्यात राहा तरी देव तिथे भेटायला येईल. देव तुमचं हृदय बघत आहे, देव तुमचं घरदार नाही बघत. हे लक्षात ठेवा. हालेलुया. या ठिकाणी काय म्हणतो? यशाया म्हणतो, अरे मी तर आज होताचं जे काय कोणत्या अशुद्ध होताच आहे मी. मला बोलता येत नाही व्यवस्थित, मी बोबडा आहे, मला चांगलं बोलता येत नाहीये, मी काय करू? मी कसं काय सांगू? अरे देव म्हणतो तू फक्त तयार राहा, मी तुला ताकद देईन. हालेलुया. हालेलुया. आणि त्या बहिणीचं तसंच झालं. देव तिला देत आहे मुलगा, ती दरवाजा बंद करते स्वतःचा. समजतं? 40 असो 46 असो, माझा देव तेव्हा बी तुम्हाला स्थळ आणण्याची ताकद आहे. ही एक सत्य घटना आहे प्रभूची. तुम्ही 50 वर्षाचे बी झाले ना तरी तुम्हाला मुलं आणि मुलगी द्यायला ताकद आहे त्याच्यामध्ये. तो तगादाने लावत लोकांसारखा, अगं काय झाली, किती वय झालं, अरे किती वय झालं, अरे कधी करतो लग्न, कधी करतो लग्न. कोण तगादा करतो? शेजारे पाजारे नातेवाईके. पण प्रभू म्हणतो डोंट वरी, मी आहे ना, मी आहे ना, मी तुला देईन. हालेलुया. या ठिकाणी पवित्र शास्त्र काय म्हणतो? आणि सेनाधीश परमेश्वर, हा? राजाधिराज, हा? यास मी आपल्या डोळ्यांनी पाहिले. कशाने पाहिलं? कोणला पाहिलं? राजाधिराज, सैनाधीश परमेश्वर, राजाशी राज, सैनाधीश परमेश्वर. तो परमेश्वराला तुम्ही आणि मी पाहू शकतो, माझ्या डोळ्यांनी पाहू शकतो. तुम्हाला आणि मला डोळे ओपन करावा लागेल. हालेलुया. हालेलुया. पवित्र शास्त्र पुढे काय सांगतं? मग एक सेनादूत वेदीवरील निगळ चिमट्याने हाती घेऊन मजकडे उडत आला. तो माझ्या ओठास लावून त्याने म्हटले, पहा, याचा स्पर्श तुझ्या ओठास झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे. प्रेज द लॉर्ड. बस काय लावलं त्यांनी? इंगळ. हालेलुया. जड होताचा होता तो, अशुद्ध होत होते त्याचे. काय करत आहे आज देव? आपल्या मुखातून अशुद्ध शब्द निघतात. कामच व्हायना, हेच व्हायना. प्रभू म्हणतो आज येशूचं रक्त तुझ्या होठाला लावत आहे. हालेलुया. येशूचं रक्त तुमच्या होठाला वा आणि म्हणा, प्रभू माझ्या होठाला, माझ्या जिभेला येशूचं रक्त लावतो आणि मी म्हणतो आजपासून शिव्या नाही, आजपासून ब्लेस आणि ब्लेस येणार. हालेलुया. आजपासून मी आशीर्वादित होणार, आजपासून मी धनवान होणार, आजपासून मी चंगाई प्राप्त होणार, आजपासून माझ्या घरामध्ये कधीही अन्न संपणार नाही, माझ्या घरामध्ये मी कधीही दारिद्र्य राहणार नाही, माझा जॉब मी कधीही काढून घेणार नाही आणि मी आशीर्वादित राहणार. एकही दिवस मी घरात राहणार नाही. तुम्ही पॉझिटिव्ह बोला. प्रभू तुमच्या हा मुखाला, तुमच्या हा होट्याला इंगळ म्हणजे देवाचं रक्त लावत आहे आणि येशू तुम्हाला शुद्ध करत आहे आज. Somebody hallelujah. Praise the Lord. तुमच्या हा आज तुमच्या वहीमध्ये, तुमच्या हा माइंड मध्ये नोंद करून घ्या. येशू म्हणतो माझ्या रक्ताने तू शुद्ध झाला आहे. Praise the Lord. एखादा व्यक्ती, एखादा बहीण किंवा एखादा माणूस तुम्हाला शिव्या द्यायला लागले तर तुमच्या मुखातून अजिबात शिव्या येणार नाही, कारण तुमचा अशुद्ध मुख, अशुद्ध होठ, अशुद्ध जीभ येशूच्या रक्ताने शुद्ध आणि क्लीन झालेले आहे. हालेलुया.
एखादा व्यक्ती आम्हाला गाडीवरून धक्का देऊन जातो आणि त्याच्या मुखातून शिवी निघते, त्यावेळेस आमच्या मुखातून शिवी निघत नाही, आमच्या मुखातून एकच फक्त निघतं, मे गॉड ब्लेस यू. हालेलुया. माझ्या मुखातून एकच शब्द निघत असतो, तुला देव आशीर्वादित करो. कारण प्रभूने मला म्हटलंय, तू अशुद्ध मुखाचा नाहीये, अशुद्ध तोंडाचा नाहीये, तू अशुद्ध जिभीचा नाहीये, अशुद्ध होठाचा नाहीये, तू तुला शुद्ध केलेला आहे प्रभू येशूने. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो येशू तुमच्या बरोबर आहे, तो येशू तुमच्या बरोबर आहे. somebody hallelujah. हालेलुया. एक व्यक्ती मला त्रास द्यायला लागला, त्याला म्हटलं कशाला त्रास देतो मला. मे गॉड ब्लेस यू. देव तुला आशीर्वादित करो. कारण युद्ध माझं नाहीये, युद्ध माझ्या देवाचं आहे. कोणाचं आहे? युद्ध माझ्या देवाचं आहे. तुम्हाला त्रास देत आहे कामावर, काळजी करू नका, शांत बसा. प्रभू येशू, तो व्यक्ती त्रास देत आहे, प्रभू म्हणतो डोंट वरी, तू चुकीचा शब्द बोलू नको, मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. somebody hallelujah. पुढे वचनामध्ये काय सांगतं पहा हो. तुझ्या पापाचे प्रायश्चित्त झाले आहे. हा, तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी. वाव. ज्या वेळेस तुमचे पापांची क्षमा होती, तेव्हा देव तुमची वाणी ऐकन. हालेलुया. हालेलुया. केव्हा ऐकली त्यांनी वाणी? अशुद्ध प्रकार निघून गेला, सगळं काही निघून गेलं. कानामध्ये बी अशुद्ध प्रकार होता, त्यावेळेस ते आवाज येत नव्हता, दुसरेच आवाज येत ते. कोणचे? बॉलिवूड, हॉलिवूड. हालेलुया. समजतं ना? आज बी हॉलिवूड आणि बॉलिवूड आहे. एक बिलीवर बहीण आहे, रोज हॉलिवूडचे गाणे ऐकते. आज देवाला तिची गरज आहे. आज तिने काय केलं पाहिजे माहितीये का? तिने रक्त लावलं पाहिजे येशूचा. हालेलुया. somebody hallelujah. हालेलुया. आणि काही जुन्या हॉलिवूडचे फॅन आहे, पण मी एकच व्यक्तीचा फॅन आहे, त्याचं नाव आहे येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण देव तुमच्या बरोबर आहे. समजते मी काय म्हणतो? पवित्र शास्त्र या ठिकाणी काय म्हणतो? त्याची वाणी त्यांनी ऐकली. पुढे काय सांगतो? तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, मी कोणाला पाठवू? कोणाला पाठवू मी? देव स्वतः बोलला का मी कोणाला पाठवू? प्रभू तयार आहे मी जायला. मी सुवार्ता सांगेन ना. तुमच्या आजूबाजूच्या घराच्या आजूबाजूला तुम्ही सुवार्ता सांगितले पाहिजे. हे टेन्शन घेऊ नका, ही काळजी घेऊ नका, ती येईन का नाही येईन, ती आई येणार आहे का नाही येणार, तो येईन का नाही येणार. अहो तुमचं काम आहे फक्त बोलून जा. कारण तुम्ही अशुद्ध होताचे नाहीये, तुम्ही शुद्ध होताचे. तुम्हाला कॉलिंग झालेली आहे. आणि ती कॉलिंग काय माहिती का? ते पाचारण काय? जाऊन लोकांपर्यंत येशूचं नाव प्रचार कर. तो येईन का नाही येईन हे देवाचं काम आहे, तुझं काम फक्त सांगणं आहे. समजतं? प्रभू मी तर तुझं काम केलेलं आहे, प्रभू मी तयार आहे सांगायला, मी जायला तयार आहे, मी आता जात आहे. आणि मी त्या घराला सांगत का येशू तुझ्यावर प्रेम करत आहे, कम टू जीसस क्राइस्ट, येशूकडे येऊन बघ, तुझं जीवन बदलला जाईल. हो पण आम्ही होत्याचे आहे, आम्ही जर होत्याचे आहोत, आम्ही वाईट आहे, आम्ही लोक वाईट झालेले आहे. प्रभू म्हणतो तू वाईट बी असेल तरी ये, मी तुला बदलण्याची ताकद देईन. हालेलुया. हालेलुया. somebody hallelujah. येशूचं रक्त तुम्हाला आणि मला शुद्ध करण्यासाठी समर्थ आहे. पण माझ्या प्रियांनो, तुम्ही आणि मी हे तोंडच उघडत नाही. हालेलुया. हालेलुया. पुढे काय सांगतं? आमच्यासाठी कोण जाईल? हा, प्रभू येशू म्हणतो कोण जाईल. आता तुम्हाला सगळ्यांना प्रभू विचारत आहे, माझ्यासाठी कोण जाईल सेवा सांगायला, सुवार्ता सांगायला? कोण जाणार? कोण जाणार? तुमच्या कंपनीमध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या आजूबाजूला येशूचं नाव कोण सांगणार? तयार आहे आम्ही जायला. हालेलुया. आम्ही तयार आहे प्रभू. अरे ऐकत नाहीये ते लोक, मला काय घेणं नाहीये, मी येशूचं नाव सांगणार ताई, मी येशूचं नाव सांगणार दादा. आणि मला येशूचं नाव सांगायचंय का तो येईन का नाही येईन, पण मला येशूचं नाव सांगायचंय. भाऊ तुझी परिस्थिती बदलायची असेल तर तू तसाच ये, दारू पिलेला बी असेल तरी ये. आमच्या मंदिरामध्ये दारू पिणारा व्यक्तीला बी ही एंट्री आहे.
हालेलुया. बाई बाई एखादं बहीण गेली आणि एखादं बहीण म्हटले नाही मला महिना झालेला आहे आणि मी येऊ शकत नाही मंदिरात. प्रभू म्हणतो तिला पण घेऊन ये, कारण मला हा सगळं काही चालतं. हालेलुया. येशू म्हणतो जे कोणी पापी असेल त्यांनी मजकरी यावा आणि मी त्याचे पाप धुवून टाकेन आज. somebody हालेलुया. आणि मंदिरामध्ये अलाउड नाहीये माझ्या बहिणीला, माझ्या भावांना अलाउड नाहीये. पण एक मंदिर असं आहे येशूचं, हे एक मंदिर असं आहे चर्चचं, जो व्यक्ती येईल तो व्यक्ती येऊन बसा. दारू पिणारा व्यक्ती आला, आज नाही उद्या नाही परवा नाही तेरवा नाही, तरी तो बदलणार आणि म्हणत नाही काहीतरी वेगळंच झालेलं आहे, कारण बदलण्याचं काम माझ्याकडे नाही, बदलण्याचं काम येशूकर आहे. हालेलुया. बरोबर आहे ना ताई? ताई परेशानी झाली होती ताईमध्ये. ताईचा मिस्टर नेहमी दारू पित होते आणि त्यामुळे दारूमुळे मुलांनी ही घरातून हाकलून दिलं होतं. पण फायनली आज त्यांच्या घरात येते आणि विदाऊट एक बी हे दारू न पिणं हा घरामध्ये बसत आहे. परमेश्वर काम करते. आज नाही उद्या नाही, माझा प्रभू बदलण्याचे ताकद आहे. विश्वास ठेव, तू आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल. विश्वास ठेव, सैतान तुला टच करणार नाही. मी तर आज गॅरंटीने इथं उभा राहून सांगतो, कोणामध्ये दुष्ट आत्मा असेल तर येऊन इथं भेट. तुझं भूत काढण्याची ताकद माझ्यामध्ये नाहीये, माझ्या चर्च मध्ये नाहीये, पण एक व्यक्ती आहे त्याचं नाव येशू. तो येऊन तुला बरं कराल. तुला फक्त इथं येऊन बरा व्हायचं आहे. somebody हालेलुया. माझा देव चमत्कारी परमेश्वर आहे. फक्त विश्वास आणि संशय न धरता नाही, त्याच्यासारखा कोणी बनणार नाही. इज द किंग ऑफ द लॉर्ड ऑफ लॉर्ड. हालेलुया. तो सत्य आणि पवित्र परमेश्वर आहे. पवित्र शास्त्र पुढे काय सांगतं? हा, यशाय म्हणतो मी आहे ना, तयार आहे. हा मी आहे. आज तुम्ही किती जण तयार आहे की येशूचं नाव लोकांपर्यंत सांगा? मला नाही दाखवत, देवाला दाखवते तुम्ही. येशूचं नाव सांगायचंय. मग शेजारची बाई असो, शेजारचा बाबा असो, शेजारचा माणूस असो, शेजारचे कोणी असो, करोडपती असो आणि कोणी असो, भाऊ येशू तुझ्यावर प्रेम करत आहे. हालेलुया. परमेश्वराने तुला जॉब ह्यासाठी दिलाय की तुला तिथं उपयोग करायचा आहे. देवाने तुला यासाठी, म्हणून तर माझा मालक मला फादर म्हणून म्हणतो. फादर आया का? कारण प्रचार तिथं केला येशूचा मी. हालेलुया. माझे प्रत्येक एम्प्लॉय भाऊ बहीण एकच म्हणताय, फादर येशूचा माणूस येऊ. का? त्यांच्या कानावर येशू गेलाय, त्यांच्या मुखातून येशू नाव निघतं. बाद झालं, माझं काम संपलं. प्रभू बदलणं न बदलणं तुझ्या हातात आहे. माझं एकच काम होतं की त्यांच्या मुखातून येशू निघालाच पाहिजे. हालेलुया. आणि त्या येशूचं नाव त्या मुखातून एखादा बहीण, एखादा भावाच्या मुखातून निघलाच पाहिजे. तेच तुमची सेवा आहे, तीच तुमची सेवा आहे, तीच तुमचं सुवार्ता सांगण्याची. जा आणि येशूचं नाव लोकांपर्यंत पोहोचवा. हालेलुया. त्याला आणा किंवा नका आणू, पण येशूचं नाव त्याच्या कानापर्यंत गेलं पाहिजे. तुमची ही ड्युटी आहे. somebody हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही येशूचं नाव त्यांना सांगता, त्याचे 100 पटीने ब्लेसिंग तुमच्या खिशामध्ये येऊन बसते. समजतं मी काय म्हणतो? पुढे काय म्हणतो? यशा म्हणतो मी जायला तयार आहे. पुढं हा, जा आणि ह्या लोकांना आज तुम्हाला म्हणत आहे जा. ज्याने आज हात केले ना, लक्षात ठेवा तुम्हाला जाणं गरज आहे. आज मला नाही केले, तुम्ही देवाला हात केलेले. जाऊन सुवार्ता सांगितलीच पाहिजे. आणि येशूचं नाव तिच्या कानावर, त्याच्या कानावर गेलंच पाहिजे. यायचं का नाही यायचं ते देवाच्या हातात. प्रभू तिचं मन बदल आणि तिला घेऊन यायचं का नाही घेऊन यायचं हे तुझ्या हातात आहे प्रभू. पण मला सुवार्ता सांगण्यासाठी निवडलेलं आहे तो. पुढे ऐकत राहा पण समजू नका. हा, ऐकत राहा पण ते समजू नका. ते तुमचं ऐकून घेतील, समजून नाही येणार. पण तुमचं काम आहे सांगून जा, सांगत राहा.
हालेलुया. पुढे पाहत राहा पण जाणू नका. पाहत राहा पण ते तुमच्याकडे बघत राहील. हो किती भारी आलं, भारी तू आकीच हा हा तू, अरे मी बघतो तू जातो चर्चला, बघत राहणार पण ते समजून घेणार नाही का बाबा मला पण यायचंय किंवा काय. काम ते आपलं नाही, ते देवाचं काम आहे. पुढे या लोकांनी डोळ्यांनी पाहून, हा. कानाने ऐकून, हा. व मनाने समजून, हा. मजकडे वळून, हा. सुधारू नये म्हणून हा. त्याचे हृदय जड कर. हा काय कर, त्यांचे हृदय जे आहे ना जड केलं. हालेलुया. पण माझं काम एक आहे प्रभू, आता मी तुझ्या हातात देत आहे. जाऊन येशूचं नाव सांगा आणि एक फक्त प्रार्थना करा त्या व्यक्तीसाठी. ताई मी तुमच्यासाठी प्रार्थना करू का, दादा मी तुमच्यासाठी प्रार्थना करू का, माझा विश्वास येशू तुम्हाला बरं करेन. हात नका देऊ, 2 मिनिटाची प्रार्थना करा आणि म्हणा प्रभू या व्यक्तीचा, ह्या बहिणीचा जो प्रॉब्लेम आहे तो आज तुझ्या नावात सॉल्व्ह कर. आणि दादा तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले ना, येऊन फक्त चर्च मध्ये येऊन फक्त साक्ष देऊन बघ, परमेश्वर तुझ्या जीवनात काम करेल. हालेलुया. प्रभू त्यांचं मन बदल आज, त्यांचं हृदय चेंज कर परमेश्वरा. पुढे या त्याचे कान बधीर कर व त्याचे डोळे चिपडे कर. मी म्हणालो हे प्रभू असे कोट कर. तो म्हणाला नगरे निर्जल होतील, घरे निर्मनुष्य होतील, जमीन ओसाड व वैराण होईल. परमेश्वर लोकांस दूर घालवून देईल व देशात ओसाड स्थळे बहुत होतील तोवर. आमेन. लोकांचे लाईफ तसंच झाले ना, नगर काय होत आहे, ओसाड झालेले. आज आपलं जीवन तसंच ओसाड झालेले. प्रभू स्वतःबद्दल कोणाबद्दल बोलते, लोकांबद्दल. जे नगराने ते स्वतःच्या लोकांबद्दल बोलत आहे. पुढे काय सांगतो, दुसरं काय म्हणून इथं, नगर ओसाड होईल. मी म्हणालो हे प्रभू, नाही नगर ओसाड होईल. अजून नगरे निर्जल होतील, नगरे निर्जर होतील आणि घरे निर्मनुष्य हा होतील. घर काय होतं, निर्मनुष्य म्हणजे घरात कोणीच नाही राहणार. आज तशीच परिस्थिती झालेली आहे, तशीच परिस्थिती झालेली आहे अनेक लोकांची. पुढे जमीन ओसाड व वैराण जमीन म्हणजे कोण, तुम्ही आणि मी. ओसाड झालेले, काहीच नाहीये. फायनान्स प्रॉब्लेम, हे प्रॉब्लेम, ते प्रॉब्लेम, ते प्रॉब्लेम. पुढे परमेश्वर लोकांस दूर घालवून देईल. हा दूर घालून दिलेले. का, कारण प्रॉब्लेम तुमच्या आणि माझ्यामध्ये. तुम्हाला येशूकर यायचंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढे काय म्हणतात, त्याच्या पुढचं वचन वाचू. त्या लोकांचा 10वा हिस्सा राहिला तर त्याचाही नाश व्हायचा. तरी एला व ओलाने ही झाडे तोडल्यावर ज्याप्रमाणे त्यांचा बुडबुडा राहतो, त्याप्रमाणे त्यांचा बुडखा पवित्र बीज असा राहील. प्रेज द लॉर्ड. किती एखाद्या व्यक्तीला कट केलं तर पण तो जे त्याचा खालचा जो झाडाचा जो हे काय म्हणतात त्याला, बुडखा, तो परत येणारच ना. आज त्याचप्रमाणे सैतान काय करायला लागले, लोकांना कट करायला लागलेलं आहे. पण ते मेन जे आहे ना, तेच कट नाही करत, ते सैतानाने. त्याला तेच माहित नाही, पण ते परमेश्वर तुम्हाला आणि मला दिलेले आहे. समजतं मी काय म्हणतो. आज प्रभूचा आत्मा हेच तुम्हाला सांगत आहे आणि देवाचा आत्मा हे सांगत आहे का आज तुम्हाला जाऊन सुवार्ता सांगायची. हॅलो, प्रेज द लॉर्ड चर्च, प्रेज द लॉर्ड. आपल्या पायावर उभं राहू, परमेश्वराची आराधना करू. आज त्या परमेश्वराकडे आज प्रभू भोजन आहे. ज्यांचा खरोखर बाप्तिस्मा झालेला आहे, ज्यांचा बाप्तिस्मा बुडून झालेला आहे, त्यांनी परमेश्वराकडे आज आपण त्या प्रभू भोजनामध्ये सहभाग घेणार.